तर आज आपण त्याच्या पुढचा पार्ट, काल आपण बेसिक्स बघितलं. आज आपण स्ट्रिंग्स पासून सुरुवात करूया. स्ट्रिंग्स म्हणजे काय? जेव्हा पण आपण Python मध्ये एखादी व्हॅल्यू स्टोअर करतो, ज्या व्हॅल्यू मध्ये एखादा वर्ड असेल, एखादा सेंटेन्स असेल किंवा लेटर्सचं कॉम्बिनेशन असेल, तर ती म्हणजे स्ट्रिंग. फॉर एक्झाम्पल कॅट, डॉग किंवा पायथन किंवा हॅलो. तर हे सगळे जे वर्ड्स आहेत ते आपण जेव्हा एखाद्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतो, तर त्या व्हेरिएबलचा टाईप स्ट्रिंग होतो. आणि ह्या सगळ्या स्ट्रिंग्स आहेत. तर नॉर्मल आपण स्ट्रिंग काल आपण बघितलं की कसं डिक्लेअर करू शकतो. आधी व्हेरिएबलचं नाव असेल स्ट्रिंग एबीसी इक्वल टू आणि सिंगल कोट्स किंवा डबल कोट्स मध्ये ते स्ट्रिंग आपण सिंगल कोट्स मध्ये पण लिहू शकतो किंवा डबल कोट्स मध्ये सुद्धा लिहू शकतो ते स्ट्रिंग. जसं आपण इथं बघतो तर डबल कोट्स मध्ये स्ट्रिंग लिहिली आहे, नंतर सिंगल कोट्स मध्ये सुद्धा आपण लिहिली आहे. आणि जेव्हा आपण ती स्ट्रिंग प्रिंट करतो तेव्हा ती आहे तशी स्ट्रिंग सिंगल कोट्स मध्ये आपल्याला प्रिंट होते. आता जी आपण एखादी स्ट्रिंग लिहिली आहे, ती स्ट्रिंग मला अजून कुठल्या तरी एका मेसेज सोबत मला प्रिंट करायची आहे. फॉर एक्झाम्पल आपण लिहूया प्रिंट आणि समजा आता फक्त आपण string एवढंच प्रिंट केलं तर ही जी स्ट्रिंग आहे ती आहे तशी प्रिंट होईल. पण यासोबत मला असं लिहायचं की हॅलो वेलकम माय स्ट्रिंग. आपण कसं लिहिणार की आधी याच्या प्रिंट मध्ये सुद्धा आपण स्ट्रिंग ऍड करू शकतो. जसं डबल कोट्स मध्ये मी ऍड करणार हॅलो वेलकम. आता हे जे लिहिलंय हॅलो वेलकम हे आपण डायनॅमिकली लिहिलंय ते प्रिंटच्या आतमध्ये आणि माय स्ट्रिंगची जी व्हॅल्यू ती आधीपासून आपल्याला माहिती आहे. मग असं जर करायचं असेल तर आपण डायरेक्टली दोन्ही असं लिहू शकत नाही, त्यांना आपल्याला जॉईन करावं लागेल. मग ते जॉईन करण्यासाठी भरपूर वेज आहेत, पण एक सिम्पल वे म्हणजे आपण त्याच्यामध्ये एक प्लस टाकूया आणि आता हे प्रिंट करून बघू. हॅलो वेलकम पायथन. आता इथं आपण जर स्पेस ठेवली तर हॅलो वेलकम पायथन. या हॅलो वेलकम हे डायनॅमिकली प्रिंटच्या आत लिहिलंय आपण आणि नंतर एक स्पेस सोडलाय, कारण इथं मध्ये स्पेस असावा आणि प्लसनी ते स्ट्रिंग जॉईन केलेले आहे. आता बऱ्याचदा असा प्रश्न पडू शकतो की सिंगल कोट्स पण आणि डबल कोट्स पण का? तर समजा आपल्याला असं लिहायचं असेल की जर एखादी स्ट्रिंग आपल्याला लिहायची असेल की आय एम पायथन आणि आपण ही नॉर्मल आपली रन होईल. पण याचाच दुसरा वे इंग्लिशमध्ये आपण असं पण लिहितो. एच्या जागी आपण वरती एक कोलन देऊन आय एम पायथन. मग असं जर लिहायचं असेल तर हे फक्त आय ला स्ट्रिंग कन्सिडर करणार, पुढच्यासाठी तो एरर देणार. हे जर आपण रन केलं तर आपल्याला एरर येतोय. तर इथं सिंगल कोट्स आहे म्हणून आपण काय करू शकतो, बाहेरची जी स्ट्रिंग आहे ती आपण डबल कोट्स मध्ये लिहू शकतो आणि हे जेव्हा आपण रन करू तेव्हा ते विदाउट एनी एरर रन होईल. म्हणजे आतमध्ये मला जर सिंगल कोट्स यूज करायचे असतील तर मी पूर्ण स्ट्रिंग डबल कोट्स मध्ये लिहिल आणि आतमध्ये मला जर डबल कोट्स यूज करायचे असतील, फॉर एक्झाम्पल एखादा डायलॉग लिहायचा असेल की ए सेड टू बी हॅलो. आता इथं जो ऑब्झर्व इथं पण एरर येतोय, कारण ए सेड टू बी काय, ए बी ला काय बोलला की हॅलो बोलला. मग हॅलो काय आपण शक्यतो डबल कोट्स मध्ये लिहितो. मग अशा वेळी आपण बाहेरची जी स्ट्रिंग आहे ती आपण सिंगल कोट्स मध्ये लिहू शकतो. मग हा एरर जाईल आणि ए सेड टू बी याला जर आपण खाली प्रिंट केलं ए सेड टू बी हॅलो, हा डबल कोट्स आहे असा प्रिंट होईल. म्हणून सिंगल कोट्स आणि डबल कोट्स पण आहे. त्याच्यामध्ये अजून एक असतं की एस्केप कॅरेक्टर म्हणून. मला सगळीकडे समजा डबल कोट्सच वापरायचे आहेत आणि मला एरर पण नको आहे, तर आपण प्रोग्रामला सांगू शकतो की हा जो डबल कोट आहे हा स्ट्रिंग संपण्याचा नाहीये, तर हा मी ऍड केलेला डबल कोट आहे.
त्यासाठी आपण एस्केप म्हणजे त्या डबल कोटच्या आधी एस्केप कॅरेक्टर यूज करू शकतो. बॅकवर्ड स्लॅश जो आहे तो, आणि हा कोड पण एस्केप कॅरेक्टर इथे यूज करू शकतो. बाहेर जातो आणि हे जर आपण प्रिंट करू तर ए सेट टू बी हॅलो. तर जेव्हा केव्हा प्रोग्राममध्ये त्या कॅरेक्टर नंतरची जी गोष्ट आहे ती प्रोग्रामची नसून ती स्ट्रिंगची आहे असं जेव्हा आपल्याला सांगायचं असेल तेव्हा आपण हा एस्केप कॅरेक्टर यूज करणार, जेणेकरून प्रोग्रामला समजणार की याच्यानंतरचं जे इमिजिएट आहे ते प्रोग्रामचं नसून ते एक स्ट्रिंगचा भाग आहे. सिंगल कोट्स मध्ये पण आपण हे सगळं असंच करू शकतो. समजा सिंगल कोट्स मध्ये लिहिलं आपण ए सेट टू बी आणि हॅलो पण आपल्याला सिंगल कोट्स मध्ये पाहिजे असेल, आणि एस्केप कॅरेक्टर यूज केलं तरी पण हे विदाउट एनी एरर रन होईल. आता एस्केप कॅरेक्टरचे अजून काही युजेस आहेत. समजा मला न्यू लाईन वरती काहीतरी प्रिंट करायचंय तर मी स्लॅश एन यूज करणार, जेणेकरून ते त्याच्या पुढचं जे आहे ते न्यू लाईन वर जाणार. स्लॅश टी यूज केलं तर ते एक टॅबची स्पेस देतं. असं आपण याच्यामध्ये आपण हे जर परत रन केलं तर हॅलो स्लॅश एन नी ते काय होणार, न्यू लाईन वर जाणार. मग आय एम न्यू लाईन वर आलं, परत स्लॅश एन आहे त्यामुळे परत पायथन न्यू लाईन वर आलं. नंतर स्लॅश टी आहे त्याच्यामुळे परत टॅब स्पेस घेतला आणि आफ्टर प्रिंट झालं, आणि आफ्टर नंतर परत स्लॅश टी आहे. मग एस्केप कॅरेक्टर असं पण आपण यूज करू शकतो. तर स्ट्रिंग्स प्रिंट करताना हे काही महत्वाच्या गोष्टी आहेत. एकतर आपण डबल कोट्स मध्ये करू शकतो किंवा सिंगल कोट्स मध्ये. नंतर सिंगल कोट्स बाहेर असतील तर आतमध्ये डबल कोट्स यूज करू शकतो विदाउट एनी एरर, किंवा डबल कोट्स बाहेर असतील तर आतमध्ये सिंगल कोट यूज करू शकतो. आणि सगळीकडे सिंगल कोट्स किंवा सगळीकडे डबल कोट्स यूज करायचे असतील तर आपण एस्केप कॅरेक्टर वापरणार त्या सिम्बॉलच्या लगेच आधी. प्लस एखादा मेसेज प्लस स्ट्रिंग जर आपल्याला यूज करायची असेल तर दोन्ही स्ट्रिंग आपण प्लसने जोडू शकतो. नंतर एस्केप कॅरेक्टर यूज करून आपण न्यू लाईन किंवा टॅब स्पेस हे आपण प्रिंट करू शकतो. म्हणजे स्ट्रिंग्स प्रिंट करण्यासाठी ह्या काही कॉमन रूल्स, कॉमन गोष्टी आहेत. आता प्रोग्राम मध्ये असं नाही होत की दरवेळी आपणच इनपुट देतो. बऱ्याचदा असं सिच्युएशन असतं की मला जो युजर प्रोग्राम रन करतोय त्याच्यापासून इनपुट घ्यायचा आहे. म्हणजे मोस्टली 99% प्रोग्राम मध्ये असंच असतं की आपल्याला युजर कडून इनपुट घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती मग नंतर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग युजर कडून इनपुट कसा घ्यायचा पायथन मध्ये, तर सिम्पल आहे, इनपुट आणि नंतर राऊंड ब्रॅकेट. समजा आपण एखादं व्हेरिएबल घेतलं नेम इक्वल टू इनपुट आणि नंतर राऊंड ब्रॅकेट, आणि ते व्हेरिएबल आपण नंतर प्रिंट केलं नेम. तर हे कसं रन होतं बघूया. आता इथं इनपुट नेम असल्यामुळे हा बॉक्स आला आणि त्यांनी इनपुट आपल्याला विचारलंय. जोपर्यंत आपण इनपुट टाकणार नाही तोपर्यंत प्रोग्राम तो रनच होत राहणार. समजा इनपुट इथं टाकलं आपण पायथन आणि एंटर दाबलं तर पायथन म्हणून तो इनपुट घेतला त्यांनी, नेम मध्ये स्टोअर केला आणि नंतर तो काय प्रिंट करतोय तेच नेम प्रिंट करतोय, म्हणजे पायथन परत प्रिंट करतोय. अजून एक एक्झाम्पल समजा असं असेल, आता इनपुट मध्ये आपल्याला त्याला एक काहीतरी मेसेज पण डिस्प्ले करायचा आहे. आता इथलं जे इनपुट होतं मी परत रन करतो, हे प्लेन होतं. याच्यामध्ये काही मेसेज डिस्प्ले होत नव्हता, फक्त इथं ब्लिंक होतंय की तुम्ही युजरनी इनपुट काहीतरी करा. पण आपल्याला जर एखादं हं, आपल्याला जर एखादं मेसेज डिस्प्ले करायचा असेल तर त्या इनपुटच्या आतमध्ये परत राऊंड ब्रॅकेट टाकून आपण तो मेसेज सिंगल कोट्स मध्ये लिहू शकतो. जसं इथं आहे, प्रिंट इनपुट एंटर युअर नेम. मग हे जेव्हा आपण रन करू तेव्हा तो मेसेज इथे दिसतो, एंटर युअर नेम. आता समजा आपण इथं लिहिलं एबीसी, एंटर केलं तर एबीसी प्रिंट होते, कारण बाहेर आपण प्रिंट यूज केलेला आहे. आता एबीसीच्या ऐवजी आपण दुसरं काहीतरी एंटर करूया, समजा 1 2 3, तर इथे 1 2 3 प्रिंट होणार आणि याचं फंक्शन आहे जे काय एंटर करू ते प्रिंट करू. आता आपण अजून एक याच्यामधली गोष्ट महत्वाची समजून घेऊ. युजर जे काही इनपुट करतो त्याचा एक ठरलेला टाईप असतो. फॉर एक्झाम्पल आता आपण इथं इनपुट एंटर
समथिंग आणि हे त्याच्यामध्ये स्टोअर करू आपण. फॉर एक्झाम्पल नेम. नेम इक्वल टू इनपुट एंटर समथिंग प्रिंट टाइप ऑफ नेम. आता एंटर समथिंग म्हणून आलं तर इथं आपण जर एक काम करू, एखादी स्ट्रिंग एंटर करू. जसं की पायथन ही एक स्ट्रिंग आहे. एंटर केलं तर नंतर आपण काय केलंय, त्याचा टाईप प्रिंट केलेला आहे. आता आपण जे पायथन एंटर केलं त्याचा टाईप आहे स्ट्रिंग. आता त्याच्यामध्ये आपण नंबर एंटर करूया. एंटर समथिंग, समजा आपण नंबर एंटर केला 1 2 3. तिथं आपण बघू शकता याचं पण टाईप स्ट्रिंगच आहे. म्हणजे जेव्हा केव्हा आपण इनपुट घेतो युजर कडून, मग तो नंबर असो किंवा काही असो, त्याचा टाईप नेहमी स्ट्रिंग म्हणूनच स्टोअर होतो. आता आपण एखादं फ्लोट एंटर करूया की 10.0. ते पण स्ट्रिंगच आहे. मग जेव्हा केव्हा आपण युजर कडून एखादी गोष्ट इनपुट घेतो, मग युजरने त्याच्यामध्ये काही इनपुट केलं, नंबर केला, फ्लोट केला किंवा अजून ट्रू फॉल्स केलं, काही केलं, तर त्याचा नेहमी टाईप स्ट्रिंग असतो. आणि ते जर आपल्याला आपल्या प्रोग्राम मध्ये यूज करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, त्या स्ट्रिंगला कन्वर्ट करावं लागेल, तरच आपण ते यूज करू शकतो जर एखादं कॅल्क्युलेशन करायचं असेल तर. फॉर एक्झाम्पल आता आपण एक प्रोग्राम बघूया. पायथन प्रोग्राम टू गेट क्वांटिटी अँड प्राइस फ्रॉम युजर अँड डिस्प्ले द टोटल अमाऊंट. म्हणजे आपल्याला काय करायचं, युजर करून क्वांटिटी घ्यायची आहे, किती वस्तू होत्या त्या, प्राइस घ्यायची आहे, एका वस्तूची किंमत किती होती, आणि नंतर त्या दोघांना मल्टिप्लाय करून जी काही टोटल येईल ती टोटल आपल्याला प्रिंट करायची आहे. आपण हे ट्राय करूया. आता क्वांटिटी आपण जर नॉर्मली एंटर केलं, क्वांटिटी फॉर एक्झाम्पल 10, नंतर प्राइस पकडू एकाची समजा 5, आणि नंतर आपण मल्टिप्लाय करायला गेलो तर तो एरर देणार. कारण इथं आपण जर बघितलं नॉन इंटिजर टाईप स्ट्रिंग, कारण आपण जे क्वांटिटी आणि प्राइस एंटर केली ते काय होत्या, त्या स्ट्रिंग होत्या. भले ते नंबर असतील 10 आणि 5, कारण वरती आपण बघितलं की जे काही आपण एंटर करतो ते नेहमी स्ट्रिंग मध्ये एंटर होतं. मग आपल्याला इथं काय करावं लागेल, याला कन्वर्ट करावं लागेल. मग हे कन्वर्ट कसं करायचं, तर आपण इथं एक न्यू लाईन वरती परत लिहूया, क्वांटिटी इक्वल टू, आपल्याला इंटिजर मध्ये कन्वर्ट करायचं म्हणून INT इंटिजर राऊंड ब्रॅकेट आणि परत तेच क्वांटिटी. आणि प्राइसला पण आपण कन्वर्ट करूया, प्राइस इक्वल टू इंटिजर प्राइस. आणि आता यांचं जर आपण मल्टिप्लायकेशन केलं तर ते इझिली होऊन जाईल. द क्वांटिटी 10, प्राइस 5 आणि आपलं आन्सर आलं 50. म्हणजे इनपुट हे नेहमी स्ट्रिंग मध्ये असतं. ते जर नंबर्स किंवा कशामध्ये आपल्याला पुढे जाऊन मल्टिप्लिकेशन किंवा कुठलं करायचं असेल तर ते आपल्याला इंटिजर मध्ये कन्वर्ट करावं लागेल, इंटिजर ऑर फ्लोट जे काही लागेल ते. आता समजा अजून एक प्रोग्राम आपण बघूया की 1 मैल म्हणजे 1.609 किलोमीटर. हे जर आपल्याला कन्वर्ट करायचं असेल तर आपण कसं कन्वर्ट करणार, माइल्स आधी युजर कडून घेणार, माइल्स इक्वल टू इनपुट, आणि त्याला तो मेसेज डिस्प्ले करणार, एंटर डिस्टन्स इन माइल्स. मग तो माइल्स मध्ये फॉर एक्झाम्पल 30 एंटर केलं. माइल्सचा आपण नंतर टाईप चेक केला, तो नक्की स्ट्रिंग असणार, कारण इनपुट जे काही आपण घेऊ ते नेहमी स्ट्रिंग टाईप मध्ये असतं. मग त्याला आपण नंतर फ्लोट मध्ये कन्वर्ट करू, कारण इथं पॉइंट मध्ये आपले कॅल्क्युलेशन्स आहेत. म्हणून फ्लोट मध्ये कन्वर्ट केलं तर आपल्याला कॅल्क्युलेशन परत ॲक्युरेट मिळते. म्हणून माइल्स इक्वल टू फ्लोट माइल्स, आणि नंतर आपण परत त्याचा टाईप चेक केला तर तो टाईप नंतर आता फ्लोट आहे. मग आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो, किलोमीटर इक्वल टू 1.609 मल्टिप्लाय बाय माइल्स आणि प्रिंट किलोमीटर. म्हणजे काय आपल्याला रिझल्ट येईल, आपल्याला असा मिळेल. हा एक अजून एक प्रोग्राम आहे, अजून एक एक्झाम्पल. आपल्या जर सिंपल मल्टिप्लिकेशन असेल तर आपण इंट मध्ये करू शकतो, जर पॉइंट मध्ये असेल तर आपण फ्लोट मध्ये करू शकतो. नॉर्मल इंटचे जरी फ्लोट मध्ये केले तरी चालेल, फक्त पॉइंट मध्ये उत्तर देईल. फॉर एक्झाम्पल आपण हे मागाचे इंट वाले जर फ्लोट मध्ये केले आणि हे परत रन केलं, समजा क्वांटिटी 100 आणि प्राइस समजा 500 आलं पाहिजे. 500.0 जे इंट मध्ये केलं असतं हा 0.0 आला नसता. आपण
फ्लोटमध्ये कन्वर्ट केले म्हणून हा 0.0 आलेला आहे. आता जे स्ट्रिंग असतं, फॉर एक्झाम्पल आता आपण एक स्ट्रिंग इथं सेव्ह केले, माय स्ट्रिंग इक्वल टू पायथन. तर याचं जे इंडेक्सिंग असतं, म्हणजे यातलं जो प्रत्येक जो कॅरेक्टर आहे, प्रत्येक जो अल्फाबेट आहे, तो मेमरी लोकेशनला कुठेतरी बॅकएंडला स्टोअर झालेला आहे. पी एका ठिकाणी स्टोअर झालाय, नंतर वाय एका ठिकाणी स्टोअर झालाय, टी एका ठिकाणी स्टोअर झालाय, असं एक एक एका एका ठिकाणी स्टोअर झालंय बॅकएंडला. म्हणजे स्टोअर झालेलं मला एक पर्टिक्युलर कॅरेक्टर जर पाहिजे असेल किंवा ही स्ट्रिंग मला जर मधून कापायची असेल, तिला स्लाइस करायचं असेल, तर त्याला प्रत्येक याला एक इंडेक्स नंबर असाइन झालेला असतो. आणि स्ट्रिंग मध्ये इंडेक्सिंग किंवा पायथन मध्ये इंडेक्सिंग नेहमी 0 पासून स्टार्ट होतं. तर माझा पी हा 0 इंडेक्स आहे, नंतर वाय जो आहे हा फर्स्ट इंडेक्स आहे, टी हा थर्ड आहे, एच हा फोर्थ आहे, 5 आहे आणि एन हा 6 आहे. हे 0 पासून जर स्टार्ट केलं आपण 0, 1, 2, 3, 4 आणि 5, तर असे इंडेक्स नंबर प्रत्येकाला त्या प्रत्येक एका कॅरेक्टरला असाइन झालेले आहेत. आणि आपल्याला जर 0 पाहिजे असेल तर आपण सिम्पली टाईप करणार माय स्ट्रिंग आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 0. आणि आपण जर रन करू तर आपल्याला दिसेल की यातला पी फक्त आपल्याला रिटर्न भेटतोय, कारण 0th इंडेक्स आपण घेतला. जर आपण आता फर्स्ट इंडेक्स घेतला तर आपल्याला वाय रिटर्न भेटणार. तसंच जर आपण स्टार्टिंग पासून सुरू केलं तर 0 ने स्टार्ट होतं, पण जर आपण ऑपोजिट डायरेक्शनने स्टार्ट केलं तर ते -1 ने स्टार्ट होतं. तर एन हा जो आहे शेवटचा तो -1 आहे, ओ जो आहे तो -2 आहे, एच हा -3 आहे. हे असं इंडेक्सिंग असतं. जर आपण -1 जर माय स्ट्रिंग स्क्वेअर ब्रॅकेट -1 जर केलं तर लास्ट जो आहे एन तो आपल्याला भेटून जाईल. इंडेक्सिंगचं सिंपल लक्षात ठेवायचं की स्टार्टिंग पासून 0 ने स्टार्ट होतं आणि एंडिंग पासून स्टार्ट केलं तर -1 ने स्टार्ट होतं. आणि ह्या स्ट्रिंगचं नाव माय स्ट्रिंग आहे म्हणून आपण इथं माय स्ट्रिंग वापरलंय आणि पुढे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आपण इंडेक्स नंबर दिलाय. तर स्ट्रिंगची जर आपल्याला लेंथ पाहिजे असेल तर आपण सिम्पली एलियन हे फंक्शन वापरणार. मग इथं लेंथ इक्वल टू एलियन माय स्ट्रिंग आणि प्रिंट लेंथ हे जर आपण केलं तर याची लेंथ 6 आहे. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 टोटल 6 कॅरेक्टर्स आहेत म्हणून 6 लेंथ आहे. जर 6 लेंथ असेल तर आपण इझिली सांगू शकतो की स्टार्ट 0 ने होतं आणि एंड 5 ला होतं. तशीच लेंथ जर समजा 10 असेल तर स्टार्ट 0 ने होईल आणि एंड 9 ला होईल. आपण अजून एक याच्यामध्ये एक्झाम्पल बघू. समजा माय स्ट्रिंग इक्वल टू प्रोग्रामिंग हे जर आपण रन केलं तर 0 मध्ये काय येणार, पीच येणार. 1 मध्ये हा 0 नंतर हा जो 1 आहे आर, 1 मध्ये इथं आर अपेक्षित आहे, आर येणार. -1 मध्ये लास्ट वाला येणार, लास्ट जो आहे इथं जी आहे. आणि याची जर आपण लेंथ बघितली तर लेंथ 11 आहे. आणि याच्यामध्ये टोटल 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 कॅरेक्टर्स आहेत. आता पायथनची जी स्ट्रिंग आहे ती इम्युटेबल आहे. आपण डेटा टाइप्स काल जे बघितले होते त्यातले काही डेटा टाइप्स म्युटेबल आहेत, म्युटेबल म्हणजे चेंज होतात, आणि काही डेटा टाइप्स इनम्युटेबल आहेत. तसं स्ट्रिंग इनम्युटेबल आहे. फॉर एक्झाम्पल काल आपण ते बघितलं की समजा एका लोकेशन वरती मी स्ट्रिंग हॅलो स्टोअर केलं आणि दुसऱ्या लोकेशन वरती ती स्ट्रिंग हॅलो नावाने दुसरी स्ट्रिंग स्टोअर केली तर दोघांचा आयडी डिफरंट असणार. म्हणून पायथनच्या ज्या स्ट्रिंग आहेत त्या इनम्युटेबल आहेत. स्लायसिंग वगैरे लिस्टमध्ये आपण अजून इन डिटेल बघणार आहोत. पण आत्तासाठी एवढं लक्षात ठेवूया की पायथनचं जे इंडेक्सिंग असतं ते 0 ने स्टार्ट होतं आणि जर एंड पासून करायचं असेल तर ते -1 ने स्टार्ट होतं. आता आपण स्ट्रिंग मधला जो महत्वाचा भाग आहे तो स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन आहे. तर तो काय आपण बघूया. कॉन्कॅटिनेशन म्हणजे सिंपल आपण मराठीमध्ये म्हणू शकतो की अ, गोष्टी जोडणे. तर दोन स्ट्रिंग कशा जोडल्या जातात, कशा हे होतात ते आपण बघूया. जर स्ट्रिंग 1 S1 असेल समजा फॉर एक्झाम्पल फर्स्ट आणि स्ट्रिंग 2 असेल सेकंड, तर आपण सिम्पली प्रिंट करताना S1 प्लस S2 करू शकतो जेणेकरून
ह्या दोन्ही स्ट्रिंग जोडल्या जातात विदाऊट एनी स्पेस. तर ही स्ट्रिंग आपल्याला 4 वेळा प्रिंट करायची असेल तर मी सिम्पली S1 मल्टिप्लाय बाय 4 करणार. आपण बघू शकतो इथं फर्स्ट 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 4 वेळा प्रिंट झालेला आहे. आता S3 जी आहे ती आपण इंटिजर देऊया. S3 इक्वल टू 4 आणि मी जर S1 जी आपली स्ट्रिंग होती, S2 जी पण स्ट्रिंग होती आणि S3, आता S3 इथं इंटिजर आहे, हे तिन्ही जर जॉईन केले तर काय होतंय, आपल्याला एरर देणार. कारण ते फक्त कॉन्कॅनिकेट काय करू शकतं, स्ट्रिंग्स करू शकतात. स्ट्रिंग आणि इंटिजर जोडले जाऊ शकत नाही. कारण S3 आपला काय होता, इंटिजर होता. मग ह्याच ठिकाणी हा 4 मी कोट्स मध्ये लिहितो, म्हणजे याचा टाईप पण स्ट्रिंग होऊन जाईल. आणि मग आता S1 S2 S3 आपण हा फर्स्ट, सेकंड आणि 4, म्हणजे फर्स्ट जॉईन झालं, सेकंड जॉईन झालं आणि 4 जॉईन झालं. असं एक करू शकतो जर ऍड करायचं असेल. किंवा हे जर आपण इंटिजरच ठेवलं तर इथं त्याचा आपण टाईप बोलू शकतो. म्हणजे प्रिंट मध्ये पण आपण इथं str आणि राऊंड ब्रॅकेट, म्हणजे S1 आहे तसा ठेवला आपण प्रिंट करताना, S2 पण आहे तसा ठेवला. S3 ला आपण कन्वर्ट केलं स्ट्रिंग मध्ये, str आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये स्ट्रिंग. S3 ला इथे आपण इंटिजरच ठेवलंय या लाईनला, आणि नंतर आपण त्याला कन्वर्ट केले प्रिंट करताना, तरी पण ते प्रिंट झालं आहे. जर जेव्हा मला कोणत्या गोष्टी जोडायच्या असतील, कॉन्कॅनिकेट करायच्या असतील, तर त्या सगळ्यांचा टाईप सेम असला पाहिजे. इंटिजर आणि स्ट्रिंग जोडले जाऊ शकणार नाही, किंवा इंटिजर आणि स्ट्रिंग जोडले जाऊ शकणार नाही आणि स्ट्रिंग जोडले जाऊ शकतात. स्ट्रिंग स्लायसिंग जे आपण बघितलं जसं प्रोग्रामिंग, ते आपण नंबरिंग बघितलं. पण त्या स्ट्रिंग मधला कुठला तरी एक भाग मला प्रिंट होऊन पाहिजे असेल, तर आपण काय करू शकतो, जसं नेम इथं आपण केलेला आहे 0 to 4, म्हणजे आता 0 माझा इथं P आहे, 1 Y आहे, 2 T आहे, 3 H आहे आणि O 4 आहे. तर नेम 0 to 4 आपण इथं जर ऑब्झर्व केलं, आधी नेम रन करूया, नंतर 0 to 4 रन करूया, तर PYTH प्रिंट झाले. पण आपण इथं जर बघितलं 0P 1Y 2T 3H आणि 4O, तर जेव्हा पण आपण स्लायसिंग करतो आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये स्टार्ट नंबर हा जो आपला असतो तो स्टार्ट नंबर असतो पहिला, नंतर कोलन, आणि नंतर आपला हा जो असतो एंड नंबर. तर स्टार्ट नंबर जो आहे तो इन्क्लुझिव्ह आहे, म्हणजे स्टार्ट नंबर त्याच्यामध्ये येतो. पण एंड नंबर जो आहे तो एक्सक्लुझिव्ह आहे. एक्सक्लुझिव्ह म्हणजे तो त्याच्यात प्रिंट होणार नाही, त्याच्या आधीच्या नंबर पर्यंतच प्रिंट होणार. मग हे प्रिंट होताना 0 1 2 3 प्रिंट झाले. हे 0 0 1 2 3 PYTH प्रिंट झाले. मग एखाद्या मोठ्या स्ट्रिंग मधून जर छोटा एखादा पार्ट मला जर पाहिजे असेल, तर तो मी अशा प्रकारे प्रिंट करू शकतो. याला स्ट्रिंगचं स्लायसिंग म्हणतात. मग हा कसा प्रिंट करायचा, स्क्वेअर ब्रॅकेट लिहायचं, ज्या व्हेरिएबल मध्ये आपण जो स्टोअर केली आहे स्ट्रिंग, ते व्हेरिएबलचं नाव, पुढे स्क्वेअर ब्रॅकेट, आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये स्टार्टिंग नंबर कोलन एंडिंग नंबर. स्टार्टिंग नंबर हा इन्क्लुझिव्ह असतो, म्हणजे त्या नंबर पासून प्रिंट व्हायला सुरुवात होती. एंडिंग नंबर जो असतो तो एक्सक्लुझिव्ह असतो, त्यामुळे त्या नंबर पर्यंत प्रिंट नाही होणार, तर त्याच्या आधीच्या नंबर पर्यंत प्रिंट होणार. फॉर एक्झाम्पल आता इथं आपण समजा 0 to 10 करूया आणि प्रिंट करूया. तर पायथन PROG, आपण इथून काउंट करत जाऊया परत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा, तर 0 पासून आपण काउंटिंग स्टार्ट केलं, 10R पर्यंत येतो. पण 10 हा एक्सक्लुझिव्ह आहे, म्हणजे याच्या आधीचा कोणताही नाही, त्यामध्ये 9 पर्यंतच प्रिंट होणार पायथन प्रोग्राम. असं आपण सेंटरचा एखादा घेऊ शकतो. जसं आता केलं की 5 to 7, पण 0 पासून जिथं 5 येतोय तर तो 5 6 आणि 6 प्रिंट होणार 5 to 7.
हे अजून समजण्यासाठी आपण डायरेक्ट इमेज बघूया एक गुगलवरती डायरेक्ट सर्च करू स्ट्रिंग स्लायसिंग. तर ह्या इमेजनी आपल्याला समजेल. समजा एखादी स्ट्रिंग आहे ASTRING, तर याचं जे नेमिंग होतं प्रत्येक लेटरला, तर 0 पासून स्टार्ट होतं. 0 1 2 3 4 5 आणि 6. आणि जर उलट जर आपण बघितलं तर शेवटच्याला -1 असतो. त्याच्या आधी -2 -3 -4 -5 -6 आणि -7 असं उलट होतं. म्हणजे असं स्ट्रिंग मध्ये प्रत्येक जे कॅरेक्टर आहे त्याला एक पोझिशन असाइन होती आणि त्या पोझिशनला एक इंडेक्स नंबर असाइन होतो. आणि अशा प्रकारे आपण स्ट्रिंगचं स्लायसिंग करू शकतो. जसं आपण इथं आता -1 बघितलं तर एंडिंगचा जो आहे तो जे इथे येईल. याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे. आता आपण इथं बघितलं की स्टार्टिंग नंबर, एंडिंग नंबर आणि याच्यानंतर जर आपण काहीच दिलं नाही तर ती बाय डिफॉल्ट स्टेप 1 कन्सिडर करणार. त्यानंतर आपण परत कोलन देऊन इथं समजा 2 घेतलं आणि हे रन केलं. इथं काय झालंय, स्टेप 2 झाले. स्टेप 2 म्हणजे काय, की तो एकावेळी 2 स्टेप्स घेणार. बाय डिफॉल्ट तो एकावेळी एक स्टेप घेतो. आता फॉर एक्झाम्पल 2 स्टेप्स म्हणजे काय, की माझी फर्स्ट स्टेप झाली पी प्रिंट झाला. आता मी एकावेळी 2 स्टेप्स घेतोय, त्यामुळे मी आता वाय वरती नाही जाणार, डायरेक्ट टी वरती जाणार. म्हणून आपण इथं बघितलं टी प्रिंट झालाय. परत एक सोडून मी डायरेक्ट ओ वरती जाणार, तर ओ प्रिंट झालाय, कारण माझ्या स्टेप्स ऍट अ टाइम 2 आहेत. परत एक सोडून पी. आता इथं पी परत प्रिंट नाही होणार, कारण 10 लाच आपला प्रोग्राम संपलेला आहे. 9 जो आहे तो n ला संपतोय. इथं जर आपण स्टेप समजा बाय डिफॉल्ट 1 ठेवली, तर आहे तसं पायथन प्रोग्राम प्रिंट झालाय. स्टेप जेव्हा 2 असेल तेव्हा तो एक स्टेपचा गॅप घेईल. स्टेप जेव्हा आता समजा आपण 3 टाईप PHP समजा, आता इथं आपलं पी नी सुरुवात झाली, स्टेप 3 ची आहे म्हणून मधले 2 आपण सोडून दिले. नंतर एच प्रिंट झालाय. असं मी कुठपर्यंत जाणार, जोपर्यंत 10 म्हणजे 10 च्या आधीचा जो आहे 9 पर्यंत जाणार. 1 2 3 4 पर्यंत आपण गेलोय. परत 2 सोडून पी प्रिंट झालाय. परत 2 सोडून जी प्रिंट झालाय. आणि आपण आतापर्यंत कुठपर्यंत आलोय, 1 2 3 4 5 6 0 1 2 3 4 5 6 7 8 9. आपण आता 9 इथपर्यंतच होते, म्हणून याच्या पुढे तो जाणार नाही. PHPG हे प्रिंट झालं. स्टार्ट नंबर, एंड नंबर आणि नंतर कोलन, नंतर स्टेप. आता आपण हे उलट पण करू शकतो. म्हणजे आपण 0 पासून 10 पर्यंत आलो आणि 3 ची स्टेप दिली, तर आपण असं पण करू शकतो, मला 10 पासून 0 पर्यंत यायचं उलट. पण आता इथं जी आपली स्टेप असणार आहे ती स्टेप आपली पॉझिटिव्ह नसून निगेटिव्ह असणार आहे, कारण आपण उलट येतोय. म्हणून आपण स्टेप देऊया फॉर एक्झाम्पल -1. तर आपण हे आर पासून वाय पर्यंत प्रिंट झालंय. आता इथं आर पासून काय झालं, कारण 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता जो स्टार्टिंगचा नंबर आहे तो इन्क्लुसिव्ह आहे, म्हणून 10 कुठे येत होता, आर वर येत होता, म्हणून तो 10 प्रिंट झालाय. आता तो -1 एक स्टेप मागे जाणार, जी प्रिंट होणार. असं करत 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 तो वाय वर जेव्हा येणार तेव्हा वाय ची इंडेक्स नंबर 1 आहे आणि पी चा 0 आहे. पण जो 0 आहे सेकंड स्टेप ते एक्सक्लुझिव्ह आहे, त्यामुळे तो पी प्रिंट नाही करणार, तो वाय लाच थांबणार. 0 च्या आधी इथं काय येतं, 10 पासून आपण स्टार्ट केलं तर 0 च्या आधी 1 येणार. आपण उलट जातोय म्हणून तो 1 ला स्टॉप होणार. आणि ही जी स्टेप आहे आता ही बाय डिफॉल्ट -1 असते. समजा आपण -1 लिहिलं नाही, 10 to 0 लिहिलं, तर हे काहीच प्रिंट होणार नाही, कारण बाय डिफॉल्ट जी स्टेप असते ती नेहमी 1 असते. त्यामुळं 10 पासून 10 पासून मला 0 पर्यंत यायचे आणि स्टेप आपण पॉझिटिव्ह दिली. मग 10 च्या पुढे पॉझिटिव्ह आपला एरियाच नाहीये, कारण आपण उलट येतोय, कारण 10 पासून 0 ला येतोय. त्यामुळं बाय डिफॉल्ट स्टेप 1 सोडून जर दुसरी कोणती असेल तर ती आपल्याला मेन्शन करावी लागेल. समजा इथं आपण -2 लिहूया. तर हे एकच्या स्पेस सोडून एक आपल्याला प्रिंट केलेलं आहे. आपण लक्षात ठेवण्यासाठी 3 गोष्टी लक्षात ठेवू शकतो. एक तर त्याचं जे इंडेक्सिंग असतं ते 0 पासून स्टार्ट होतं.
जर आपण लेफ्ट टू राईट गेलो तर उलट आलो, राईट टू लेफ्ट आलो तर -1 पासून स्टार्ट होतं, -1, -2, -3. कारण जर 0 म्हटलं आपण तर 0 म्हणजे स्टार्टिंगचा, आणि रिव्हर्सला पण 0 म्हटलं तर मग प्रोग्राम कन्फ्युज होईल की स्टार्टिंगचा 0 घ्यायचा का एंडिंगचा. म्हणून रिव्हर्स जे असतं ते -1 ने स्टार्ट होतं. त्याच्यामध्ये जेव्हा आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये त्याचं स्लायसिंग करतो तेव्हा फर्स्ट जो डिजिट असतो तो इन्क्लुझिव्ह असतो आणि तो स्टार्ट डिजिट असतो. कोलन नंतर दुसरा जो डिजिट असतो तो एक्सक्लुझिव्ह असतो आणि तो एंड डिजिट असतो. म्हणजे त्या स्ट्रिंग पासून मला इथून स्टार्ट करायचंय आणि मला सेकंड डिजिटच्या आधी मला थांबायचंय. इथून तिथपर्यंत जाईपर्यंत मी जर काहीच नाही दिलं, स्टेप दिली नाही, तर बाय डिफॉल्ट तो स्टेप 1 घेणार. आणि जर मला 2 स्टेपनी किंवा 3 स्टेपनी जाऊन जर स्लाइस करून पाहिजे असेल तर मी तिथं ती स्टेप देणार. आपल्याला जर कुठली स्ट्रिंग रिव्हर्स करायची असेल, बऱ्याचदा इंटरव्ह्यू मध्ये हा क्वेश्चन विचारला जातो की एक स्ट्रिंग दिली आणि ती रिव्हर्स करा. मग आपण फॉर लूप लावून त्याचा एक एक कॅरेक्टर सेपरेट करून रिव्हर्स करत बसतो. तर तसं न करता डायरेक्ट कोलन कोलन -1 ने ती स्ट्रिंग जर प्रिंट केली तर ती एका स्टेपमध्ये रिव्हर्स होते. तर हे रिव्हर्सचं एक लक्षात ठेवायचं. कोलन कोलन -1 म्हणजे तुम्ही स्टार्टिंगची डिफॉल्ट व्हॅल्यू घ्या, स्ट्रिंगची जेवढी लेंथ असेल तेव्हा एंडिंगची पण डिफॉल्ट व्हॅल्यू घ्या आणि -1चा स्टेप घ्या, म्हणजे ती स्ट्रिंग ऑटोमॅटिक रिव्हर्स होऊन जाईल. आता आपण असं बघूया की नेम आणि आपण स्टार्टिंगची व्हॅल्यू दिली, कोलन आणि एंडिंगची व्हॅल्यू दिली, सॉरी एंडिंगची व्हॅल्यू दिली नाही, ते एम्प्टी ठेवलं. हे जर आपण प्रिंट केलं त्याच्यामध्ये काय आपल्याला हे खाली प्रिंट करतो परत म्हणजे दिसेल. इथं आपण काय ऑब्झर्व करू शकतो की पी प्रिंट झाला नाहीये कारण पी 0 आहे. तो 1 पासून स्टार्ट करा आणि इथं आपण काहीच नाही म्हणजे जेवढी स्ट्रिंग असेल, जेवढी त्या स्ट्रिंगची लेंथ असेल तिथपर्यंत आपल्याला ते प्रिंट करायचं आहे. म्हणजे वाय पासून स्टार्ट करेपर्यंत हे जिथपर्यंत असेल ते सगळं प्रिंट होईल. आता त्याच्या पुढे आपण जर परत लिहिलं पायथन प्रोग्रामिंग पायथन आणि हे रन केलं तर ते सगळं परत प्रिंट होईल. म्हणजे जिथं आपण एखादी व्हॅल्यू स्पेसिफाय करत नाही तर बाय डिफॉल्ट ते जेवढी असेल तेवढे ते घेतं. आता अजून एक एक्झाम्पल, जर स्टार्टिंगची व्हॅल्यू आपण दिली नाही, कोलन आणि 4, म्हणजे स्टार्टिंग बाय डिफॉल्ट तो 0 ने स्टार्ट करणार आणि 4 पर्यंत जाणार. म्हणजे आपण त्यांनी 0 ने स्टार्ट केलं, 1, 2, 3 आणि 4 हा एक्सक्लुझिव्ह म्हणून त्यांनी PYTH एवढं प्रिंट केलेलं आहे. हे आपण बघितलंच आहे की स्टार्टिंग व्हॅल्यू, एंडिंग व्हॅल्यू आणि स्टेप. रिव्हर्स करायचं असेल तर कोलन कोलन -1 म्हणजे डिफॉल्ट व्हॅल्यू कोलन -1. जर आपण कोणतं काहीच नाही दिलं, फक्त कोलन कोलन दिलं तर काय होणार आहे, स्ट्रिंग आहे तशी प्रिंट होणार आहे कारण सगळं डिफॉल्ट असणार आहे. स्टार्टिंग डिफॉल्ट, एंडिंग डिफॉल्ट आणि स्टेप पण 1 डिफॉल्ट. मग हे कोलन कोलन. तर हे सगळं स्लायसिंगचं आहे. तर स्लायसिंगचा मेनली यूज कुठं होतो, फॉर एक्झाम्पल आपण नाही का एखाद्या फॉर्म मध्ये आपण आपलं पूर्ण नाव टाकतो आणि जेव्हा परत आपल्याहून एखादा आपल्याला मेल येतो किंवा एखादी गोष्ट आपल्याला रिटर्न होऊन येते तेव्हा आपलं फक्त फर्स्ट नेम येतं किंवा काही ठिकाणी फक्त लास्ट नेम येतं. तर ते ते स्लाइस करतात जे काही स्ट्रिंग असेल ती. आता इथं आपण मध्ये कुठं स्पेस वगैरे काय दिलं नाहीये, तर ते स्पेसने वगैरे ते कसं स्लाइस करायचं ते आपण पुढे बघूया की एखाद्या कॅरेक्टरनी मला स्ट्रिंग सेपरेट करायची असेल तर ते स्लाइस होतं आणि जे फर्स्ट असेल, समजा आता इथं स्पेस असेल, पायथन प्रोग्रामिंग पायथन, समजा आपण असं नाव कुठल्या तरी फॉर्म मध्ये एंटर केलं की फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, आणि जेव्हा ते आपल्याला एखादा मेल येतो तर तिथं हाय नंतर आपलं पूर्ण नाव नसतं, हाय आणि आपलं फर्स्ट नाम असतं, फर्स्ट नेम असतं. तर ते काय करणार, जे युजरनी नाव एंटर केलंय ते सगळ्यात आधी फर्स्ट किंवा 0 नंबर ते स्लाइस करणार आणि हायच्या पुढे ते जॉईन करणार प्रोग्राम मध्ये आणि मग ते आपल्याला येणार. म्हणजे जेव्हा केव्हा आपल्याला एखादी मोठी गोष्ट स्लाइस करायची असेल तर आपण हे स्लाइसिंग टेक्निक वापरणार. मगाशी आपण प्रिंटिंग मध्ये हे बघितलं की ही जी आपली एक स्ट्रिंग आहे आणि समजा एल एन ही आपली लास्ट नेम दुसरी स्ट्रिंग आहे आणि आपल्याला प्रिंट फर्स्ट नेम लास्ट नेम करायचं असेल तर आपण मध्ये प्लस कसा यूज करायचा ते आपण बघितलं. हॅलो नंतर इथं स्पेस दिली +FN. आता इथं काय करावं लागतं, एक पेक्षा जास्त असल्यावरती आपल्याला मध्ये परत स्पेस पाहिजे असेल तर परत 2 कोलन्सच्या मध्ये स्पेस देऊन ते मध्ये आपल्याला ऍड करावं लागतं.
परत प्लस एल एन आणि मग परत ते एंड करावं लागतं. मग हे याचं कधी कधी कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून आपण अजून एक पायथन मध्ये ऑप्शन आहे की आपण स्ट्रिंगच्या आधी एफ लिहिणार. एफ लिहितो म्हणजे काय करतो, आपण पायथनला सांगतो की याच्या आतमध्ये मला काही फंक्शन्स ऍड करायचे आहेत जे ऑलरेडी मी डिक्लेअर केलेले आहेत. प्रिंट एफ डबल कोलन प्रिंट करतो. प्रिंट, आता मला नॉर्मली जर प्रिंट करायचा असेल तर आपण हॅलो करणार, पण मी जर एफ यूज केला, एफ डबल कोलन हॅलो. एफ म्हणजे काय, तर याच्या आतमध्ये मी कर्ली ब्रेसेस मध्ये माझ्या आधीच्या व्हॅल्यूज देणार आहे. मग मी कर्ली ब्रेसेस मध्ये इथं आधीची व्हॅल्यू एफ एन आपण स्टोअर केली होती फर्स्ट नेम म्हणून एफ एन देणार, परत स्पेस कर्ली ब्रेसेस मध्ये एल एन देणार आणि हे प्रिंट करणार. हॅलो फर्स्ट नेम लास्ट नेम प्रिंट झालं. म्हणजे आपल्याला जर थोडं अवघड वाटत असेल, याच्यामध्ये काय करावं लागतं की स्टार्टिंग आणि एंडिंगला प्लस द्यावं लागतं, कारण पुढं पण आपलं दुसरा नंबर आहे, दुसरी एक व्हॅल्यू आहे जी वरती डिक्लेअर केली आणि त्याच्यामध्ये आपल्याला ते लिहावं लागतं. त्याच्या बाहेर परत डबल कोट्सनी ते पूर्ण करावं लागतं. परत स्टार्टला प्लस एंडला प्लस मध्ये एल एन आणि परत डबल कोट्स. हे जर लक्षात ठेवायचं नसेल तर एक सिंपल आहे, आपण एफ लिहिणार कोट्स डबल कोट्स सुरू व्हायच्या आधी आणि त्याच्या आतमध्ये आपण स्ट्रिंग लिहिणार. एफ म्हणजे काय की मी कर्ली ब्रेसेस मध्ये आधीच्या व्हॅल्यू पास करतोय. कर्ली ब्रेसेस मध्ये आपल्या ज्या आधीच्या व्हॅल्यू आहेत त्या आपल्याला पास करायच्या आहेत. तर असं पण आपण स्ट्रिंग कॉन्केनेट करून प्रिंट करू शकतो. आता आपण स्ट्रिंगच्या काही इनबिल्ट मेथड्स बघूया. समजा आता स्ट्रिंग असेल आय एम लर्निंग पायथन, तर ही स्ट्रिंग आपण प्रिंट करू. तर मी स्ट्रिंगच्या पुढे डॉट अपर, आता जेव्हा केव्हा मेथड असते तेव्हा त्याच्या समोर राऊंड ब्रॅकेट येतात. ही डॉट अपर, आता ही डॉट अपर काय आहे, ही ऑलरेडी एक मेथड आहे जी पायथननी आपल्याला बाय डिफॉल्ट पुरवलेली आहे, ती पायथनच्या प्रोग्रामिंग मध्ये आहे. डॉट अपर केल्यावर काय होणार, ती स्ट्रिंग अप्पर केस मध्ये होणार. आय एम लर्निंग पायथन हे अप्पर केस मध्ये झालं. समजा आपण इथं स्ट्रिंग चेंज करू, समजा फक्त आय एम लर्निंग ठेवलं आणि ती स्ट्रिंग डॉट अप्पर केली तर आय एम लर्निंग. तर ही जी मेथड आहे, हे स्ट्रिंग का लिहिलंय आपण, तर हे आपण स्ट्रिंग मध्ये स्टोअर केलं. इथं आपण जर दुसरं नाव लिहिलं असतं, समजा एबीसी, तर मला इथे एबीसी लिहावं लागलं असतं, कारण डॉट अप्पर ही मेथड मी कोणावर यूज करतोय, एबीसी वरती यूज करतोय, म्हणून एबीसी नंतर डॉट अप्पर आणि मेथड असल्यामुळं ओपन क्लोज राऊंड ब्रॅकेट. एबीसी रन करावं लागेल आणि आता एबीसी डॉट अप्पर आय एम लर्निंग. एखादी स्ट्रिंग जर अप्पर केस मध्ये करायची असेल तर आपण डॉट अप्पर ही मेथड वापरू शकतो. तसंच आता समजा एखाद्या प्रोग्राम मध्ये मला आयपी ऍड्रेस फेच करायचा आहे, आपण आयपी ऍड्रेस फेच केला, पण तो फेच करताना स्टार्टिंगला एवढी स्पेस आली, एंडिंगला एवढी स्पेस आली. म्हणजे कॉमन गोष्ट आहे प्रोग्रामिंग मध्ये, असं बऱ्याचदा होतं की एखादी गोष्ट आपण जर फेच केली तर मध्ये भरपूर अनवॉन्टेड स्पेस येतात स्टार्टिंगला आणि एंडिंगला. त्यासाठी डॉट स्ट्रिप मेथड आहे. डॉट स्ट्रिपने काय होतं, अनवॉन्टेड जी स्पेस आहे स्टार्टिंगची आणि एंडिंगची ती निघून जाते. जसं की आता हे आयपी आहे आणि मी प्रिंट करताना आयपी डॉट स्ट्रिप. आता इथं हे आपण प्रिंट का करतोय, कारण हे आपल्याला इथं प्रिंट म्हणजे एका लाईनीमध्ये त्याचं उत्तर लगेच पाहिजे. आपण जर मोठा प्रोग्राम लिहित असो आणि आपल्याला हे जर स्ट्रिप करायचं, ही प्रिंटची गरज नाही पडणार, तिथं आपण लिहिणार फक्त आयपी डॉट स्ट्रिप आणि त्याच्यानंतर पुढे ते यूज करणार आपण. नंतर अजून एक मेथड आहे रिप्लेस. तर रिप्लेस मेथड काय करणार, सिम्पली जे नाव आहे तसं ते रिप्लेस करणार. पण काय रिप्लेस करायचंय, तर पुढे राऊंड ब्रॅकेटमध्ये आपण फर्स्ट जी गोष्ट रिप्लेस करायची ती देणार. जसं की आता ह्या आयपी मध्ये हा 1 आहे, हा मला रिप्लेस करायचा आहे. कशाने रिप्लेस करायचा आहे, तर डब्ल्यू ने रिप्लेस करायचा आहे. तर कॉमा आणि परत सिंगल कोट्स मध्ये मी डब्ल्यू दिला, तर तो 1 डब्ल्यू ला रिप्लेस झाला आणि ते प्रिंट झालं. आता अजून एक याच्यामध्ये बघूया. समजा मला आता 2 रिप्लेस करायचा आहे डब्ल्यू ने, आणि जर आपण आता प्रिंट केलं तर 1 9 2 च्या जागी डब्ल्यू आला आणि परत आहे तसं आलं. तर रिप्लेस मेथड आपली एखादी गोष्ट त्यातली रिप्लेस करायची असेल त्यासाठी यूज करतो. काय रिप्लेस करायचं आणि कशाने रिप्लेस करायचं, ह्या दोन गोष्टी सिंगल कोट्स मध्ये त्याच्या आतमध्ये आपल्याला द्यावे लागतील. तर ही रिप्लेस मेथड आहे. नंतर अजून एक युजफुल मेथड म्हणजे काउंट. काउंट काय करतं, ते पर्टिक्युलर कॅरेक्टर त्या स्ट्रिंग मध्ये किती वेळा आहे ते आपल्याला काउंट करतं. जसं की याच्यामध्ये आपण बघू शकतो की 0 एकदाच आहे,
म्हणून हे जर आपण काउंट केलं आपल्याला 1 आन्सर आलं. हे जर आता समजा आपल्याला 1 काउंट करायचं, आपण बघू 1 1 2 3 3 वेळा 1 आहे. 3 आपल्याला आन्सर आलं. म्हणजे ह्या मेथडने आपण स्ट्रिंग मध्ये त्या पर्टिक्युलर कॅरेक्टर किती वेळा आहे हे आपण डायरेक्टली काउंट करू शकतो. आता आपण जसं मागाशी बघितलं की आपण एखाद्या फॉर्म मध्ये आपलं फुल नेम ऍड करतो आणि ते आपल्याला जर त्यातले पार्ट्स पाहिजे असेल, म्हणजे फर्स्ट नेम सेपरेट पाहिजे असेल, सेकंड नेम सेपरेट पाहिजे असेल आणि थर्ड नेम सेपरेट पाहिजे असेल, तर आपण ही स्प्लिट मेथड यूज करणार. तर स्प्लिट मेथड काय करतं, त्या वरच्या जी कुठली आपली स्ट्रिंग असेल तिला जे सिम्बॉल इथं आपण देऊ, सिम्बॉल किंवा कॅरेक्टर जे काही देऊ त्याला ते स्प्लिट करतं. त्याच्यामध्ये आपण बघितलं की ही मोठी पूर्ण आपली स्ट्रिंग आहे. स्टार्टिंगला स्पेस आहेत थोड्या, नंतर 192.168.0.1 आणि मी डॉटने स्प्लिट करतोय. त्यामुळे काय होणार, पहिला डॉट माझा इथं आहे, त्या डॉटच्या आधीचं सगळं एक भाग असणार, म्हणजे हा आपला एक भाग झाला. परत माझा डॉट इथं आहे, त्यामुळे हा 168 माझा एक दुसरा भाग असणार, नंतर 0 हा एक भाग आणि 1 पासून एंड पर्यंत हा एक भाग. म्हणजे त्या दिलेल्या स्ट्रिंगला तो आपण जे काही स्प्लिट करायला सांगतो आणि ते स्प्लिट करतं. आणि हे इथे जर आपण ऑब्झर्व केलं तर हे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये म्हणजे ही लिस्ट आहे. लिस्ट काय आपण डिटेलमध्ये बघूच, पण ते लिस्टमध्ये त्याचे वेगवेगळे भाग आपल्याला रिटर्न देतं. फॉर एक्झाम्पल आपण एक काम करू, आता फुल नेम लिहिलं आपण, फुल नेम इक्वल टू तर स्ट्रिंग मध्ये लिहिलं FNMNLN, म्हणजे फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम हे स्पेसने आपण दिलं. नंतर मला हे स्प्लिट करायचंय, तर आपण कसं करणार, आपण प्रिंट करू फुल नेम डॉट स्प्लिट. हा आपल्याला ब्लँक स्पेस द्यावा लागेल कारण ह्या तिघांच्या मध्ये ब्लँक स्पेस आहे. आपण काय करणार, कोलन देणार आणि मध्ये एक स्पेस देणार. आपण आता हे बघू, आपण इथं बघितलं FN MN आणि LN ह्या लिस्टच्या 3 वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत, 3 वेगवेगळ्या हे स्प्लिट झालेलं आहे. मग स्प्लिट फंक्शनचा हा यूज आहे, वरची जी मेन स्ट्रिंग असेल ती आपण जे देऊ त्याने ती स्प्लिट होते. हेच समजा आपण इथं स्पेस नसेल FN MN LN आणि आपल्याला जर स्प्लिट करायचं असेल, आपण समजा N यूज केला तर आपण बघू शकतो F नंतर N आहे, त्यामुळे F वेगळा स्प्लिट झाला, M नंतर परत N आहे, M वेगळा स्प्लिट झाला, L नंतर परत N आहे, त्यामुळे L वेगळा स्प्लिट झाला आणि N नंतर काहीच नाहीये. N नी स्प्लिट होत आहे आणि त्याच्यानंतर परत काहीच नाहीये, म्हणून ते जे काहीच नाहीये एम्प्टी वालं ते पण इथं वेगळं सेपरेट झालेलं आहे. म्हणजे आपण जे कॅरेक्टर देऊ, जे सिम्बॉल देऊ त्याने ते वरची मेन स्ट्रिंग स्प्लिट होते. आता जसं स्प्लिट करू शकतो आपण, तसंच एखादी स्ट्रिंग आपण जॉईन पण करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपला जो IP ॲड्रेस होता तो आपण डॉटने स्प्लिट केला. स्प्लिट करूया. नंतर डॉटने स्प्लिट केल्यानंतर आपल्याला तो परत जॉईन करायचा आहे. पण कशाने जॉईन करायचा आहे, जे नी. आपला जेव्हा डॉटने स्प्लिट झाला तेव्हा तो इथं वरती आपण बघितलं असा होता. आता हा मला परत जॉईन करायचा आहे, तर काय होणार, हे सगळ्या गोष्टी परत जॉईन होणार. पण जॉईन होताना मध्ये डॉट नाही येणार, मी इथं जे कॅरेक्टर लिहिल त्याने तो जॉईन होणार. तर तो इथे आपण बघितलं की जॉईन झाला आणि आता तो आपण प्रिंट करून बघूया. तर आपण बघू शकता 192 मध्ये डॉटच्या जागी काय आलंय, जे आलंय. परत 168 डॉटच्या जागी परत जे आलंय. तर हेच आपण आहे ना फर्स्ट नेम लास्ट नेम ट्राय करू, FN MN LN. त्याला आपण जर एम्प्टी स्पेसने स्प्लिट केलं, आता न्यू नेम इक्वल टू, हे स्प्लिट आपलं ऑलरेडी झालंय. आता IP न्यू इक्वल टू, समजा ह्या सगळ्याला आपण जॉईन करू एखाद्या सिम्बॉलने. फॉर एक्झाम्पल हॅश जॉईन, आपल्याला काय जॉईन करायचं आहे. आता इथं हे बघा, मी काय केलं, इथं फुल नेम स्प्लिट केलं पण ते कशामध्ये स्टोअर नाही केलं, तर आपल्याला ते आधी स्टोअर करावं लागेल. मग आपण इथे लिहू शकतो की न्यू फुल नेम इक्वल टू फुल नेम डॉट स्प्लिट. म्हणजे फुल नेम स्पेसने मी स्प्लिट करतोय आणि ते न्यू फुल नेम ह्या व्हेरिएबल मध्ये मी आता स्टोअर करतोय आणि खाली मी हॅशने जॉईन करतोय. काय जॉईन करतोय, तर न्यू फुल नेम.
इथं न्यू फुल नेम आलं पाहिजे. हे जर आपण रन केलं आणि आता IP न्यू प्रिंट केलं, आपण इथं बघू शकतो FN#MN#LN, म्हणजे असं आपण जॉईन यूज करू शकतो. हे परत एकदा सांगतो. आपण पहिल्यांदा काय केलं, फुल नेम जे आपलं होतं ते आपण स्पेसने स्प्लिट केलं. तिथं आपण फक्त प्रिंट केलं होतं म्हणून इथे एका नवीन व्हेरिएबलमध्ये त्याला स्टोअर केलं आणि ते आहे तसं वरती ते आपण यूज केलं स्प्लिट. जे स्प्लिट होईल ते न्यू फुल नेम मध्ये स्टोअर होईल. आता इथं आपण न्यू फुल नेम प्रिंट करून बघू. प्रिंट न्यू फुल नेम. तर हे आपलं न्यू फुल नेम एवढं स्टोअर झालं. आता हे न्यू फुल नेम आपल्याला परत जॉईन करायचं आहे. तर आपण काय करणार, इथं IP न्यूच्या ऐवजी नेम न्यू आपण लिहू शकतो. नेम न्यू इक्वल टू, हे नाव कुठलंही देऊ शकतो, त्याचं काय नाही, व्हेरिएबल नेम आहे. इक्वल टू, मला जॉईन कशाने करायचं, हॅशने. मग सिंगल कोट्स मध्ये मी हॅश लिहिला आणि पुढे डॉट जॉईन केलं. आता स्प्लिट करताना आपण काय करतो, आधी त्या व्हेरिएबलचं नाव लिहितो, कारण जे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की त्यांनी आपल्याला स्प्लिट करायचं आहे. पण जॉईन करताना मी कशाने जॉईन करणार, तर हॅशने करणार, म्हणून ते आधी आलं. हॅश डॉट जॉईन आणि काय जॉईन करायचं मला, न्यू फुल नेम. हे न्यू फुल नेम मला जॉईन करायचं, डॉट जॉईन आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये न्यू फुल नेम. आणि हे जे न्यू नेम आहे ते आपण प्रिंट करणार, FN#MN#LN. तर आपण अजून एक मेथड बघूया की इन ही जी मेथड आहे ती आपल्याला, आता समजा आपण एक स्ट्रिंग घेऊ, याच्या आधी स्ट्रिंग इक्वल टू आपण एखाद्याचं फुल नेम लिहू, समजा फर्स्ट नेम स्पेस मिडल नेम स्पेस लास्ट नेम, असं आपण दिलेलं आहे. आणि आपल्याला आता चेक करायचं की ह्या वरची जी स्ट्रिंग आहे त्याच्यामध्ये फर्स्ट नेम आहे का. आपण सिम्पली मेथड यूज करतो, फर्स्ट नेम इन स्ट्रिंग. मग जर असेल तर आपल्याला ट्रू येईल, जर नसेल, समजा आता फर्स्ट नेमच्या ऐवजी आपण इथं लिहूया फर्स्ट NAMA आणि हे आता फॉल्स देईल, कारण ही जी आहे फर्स्ट नेम ही शेवटी तर ए लिहिलं तर तो याच्यामध्ये नाही. इथं वेगळं लिहिलं मी, ओनली लिहिलं, ओनली. आता ह्या वरची जी स्ट्रिंग आहे त्याच्यामध्ये कुठं ओनली आहे का, तर नाही, म्हणून ते आपल्याला फॉल्स देईल. मग जो युजर डेटाबेस असतो, समजा एखादं ऍप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये 1000 युजर्स आहेत आणि ते काय करतील, ते 1000 युजर स्टोअर करतील. आणि जेव्हा केव्हा आपण लॉग इन करायला फक्त युजर नेमचं जे आहे की एंटर युअर युजर नेम, तर ते असं चेक करू शकतात इनची मेथड वापरून की युजर नेम मध्ये आहे का. जर ट्रू आलं तरच त्याला पासवर्डची स्क्रीन दाखव, जर ते फॉल्स आलं तर ते येणार युजर नेम नॉट व्हॅलिड. तर ही एन ची मेथड यूज करून आपण स्ट्रिंग मध्ये ती दिलेली व्हॅल्यू आहे का हे आपण शोधू शकतो. आपण एक क्विकली एक प्रोजेक्ट बघूया, BMI कॅल्क्युलेटर. म्हणजे आपल्याला BMI आपला कॅल्क्युलेट करायचा असेल तर आधी आपण काय करणार, वेट आपण युजर कडून घेणार. पण जेव्हा युजर कडून घेतो की इनपुट एंटर युअर वेट इन केजी, तर त्याला आपण नंतर फ्लोट मध्ये कन्वर्ट करावं लागणार, कारण जे काही इनपुट आपण घेतो ते स्ट्रिंग मध्ये असतं हे आपण बघितलं. म्हणून आपण काय करणार, आधी फ्लोट लिहिणार आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये पुढे परत इनपुटचा जो प्रोग्राम आहे तो लिहिणार. इनपुट फ्लोट वेट इक्वल टू फ्लोट इनपुट एंटर युअर वेट इन केजी. आता हाईट साठी पण आपण परत फ्लोट घेणार आणि पुढे एंटर युअर हाईट इन मीटर, हे दोन इनपुट घेणार. आणि नंतर BMI चा जो आपला फॉर्म्युला आहे, वेट डिवाइड बाय हाईट इंटू हाईट. मग इथं आपण काय केलंय, वेट डिवाइड बाय हाईट इंटू हाईट. मग इथं हाईट मल्टिप्लाय बाय हाईट करू शकतो किंवा हाईट रेस टू 2 पण करू शकतो. इथं हाईट रेस टू 2 केलंय. आणि जे काही BMI आपल्याला आले ते आपल्याला आता प्रिंट करायचंय. तर आपण प्रिंट करताना काय करणार, प्रिंट मेसेज युअर BMI इज, आणि आपण जर डायरेक्ट प्रिंट केलं तर तो एरर देणार, कारण आपला जो BMI आहे तो फ्लोट मध्ये असणार, कारण त्याच्यावर आपण कॅल्क्युलेशन केलं. त्या फ्लोटला आपल्याला परत स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणून इथं आपण काय केलं, BMI इक्वल टू STR BMI आणि मग तो प्रिंट मध्ये यूज केला. जर तो आपण कन्वर्ट केला नसता तर इथं आपल्याला त्याला प्रिंट करता आलं नसतं. जेव्हा केव्हा आपण प्रिंट करतो तेव्हा कशासोबत जे प्रिंट करतो त्याची टाईप, आणि हे युअर BMI इज याचं टाईप स्ट्रिंग आहे,
त्याला आपण प्लस करतोय, त्याला जोडतोय आपण. तर जोडणाऱ्याचा पण टाईप सेम असला पाहिजे. म्हणून इथं BMI ला पण आपण स्ट्रिंगमध्ये कन्व्हर्ट केलं. आता आपण रन करून बघूया. फॉर एक्झाम्पल एंटर युअर वेट इन केजी. आपण केलं की समजा फॉर एक्झाम्पल 50. एंटर युअर हाईट इन मीटर. समजा आपण केलं की 1.5. तर युअर BMI इज 22.2222. तर असं कोणताही प्रोग्राम लिहिताना आपल्याला टाईपकडं आधी लक्ष द्यावं लागेल. जेव्हा आपण इनपुट घेतोय तर ते नेहमी स्ट्रिंगमध्ये असतं. त्याच्यावर मला कॅल्क्युलेशन करायचं म्हणून ते मी फ्लोटमध्ये कन्वर्ट केलं. जर फ्लोटच्या ऐवजी मी जर इंट केलं असतं तर आपल्याला उत्तर राऊंड ऑफ होऊन आलं असतं, तर मग ते चुकीचं आलं असतं. आपण ट्राय करू आता इंटिजरनी. इन केजी 50 पॉईंट आपण जर 6 दिलं इथं, ते इंट असल्यामुळे तो 0.6 कन्सिडर नाही करणार त्याचं जे काही वेट असेल ते. आणि पुढे तो बेस 10 50.6 लाच त्यांनी एरर दिलं. आपण समजा आता इथं 60 दिलं. आता 60 ला त्यांनी एरर नाही दिला कारण इथं कुठं पॉईंट नाहीये. हाईट पण आता आपल्याला कम्प्लीटच एंटर करावं लागेल कारण आपण इंट मध्ये केले. फ्लोट असतं तर पॉईंट मध्ये कॅल्क्युलेशन झालं असतं. हाईट पण आपण समजा 2 लिहिली. तर BMI इज 15.5. तर जेव्हा आपण डिवाइड मल्टिप्लाय करतो तेव्हा ऑटोमॅटिकली ते इंटिजरचं फ्लोट मध्ये कन्वर्ट होतं. त्यामुळे इथं हे फ्लोट मध्ये कन्वर्ट झालं आणि ते आपल्याला आउटपुट दिलं त्याने. आणि जे झालेलं आहे ते मला परत प्रिंट करायचं युजरला. युअर BMI इज. आणि युअर BMI इज हे स्ट्रिंग असल्यामुळे मला पुढे जे मी त्याला जॉईन करतोय ते पण मला स्ट्रिंगच पाहिजे. म्हणून त्याला आपण परत स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट केलंय. याच्यामध्ये